कल्याणी नगर अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होताना दिसत आहेत। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्यासोबत आहेत। भाऊ, काल मध्यरात्री जे आहे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाच्या विभाग प्रमुखाला आणि डॉक्टरांना अटक करण्यात आली। ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की या तपासामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास झाल्यामुळे गुन्हेगारांना सोडण्याचा प्रयत्न ह्या प्रशासनाने केलाय आणि त्या दिवशी म्हणलं की रक्तगटामध्ये फेरफार झाली। माझ्याकडे स्टंट म्हणून बघणारे नेते आज काय बोलत नाहीत आणि ह्यामध्ये मी त्या पोलीस अधिकाऱ्याचे आभार मानेन की हा तपास त्यांनी ससूनच्या दवाखान्यापर्यंत नेला आणि ज्या डॉक्टरांना वर्षानुवर्षे अभय देणारे चुकीचे काम करणारे पोलीस आज अटक करतात म्हणजे हा पुणेकरांचा त्यार्थी विजय झाला असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। आणि ज्या मुलं ससूनच्या डेड हाऊसमध्ये पडले त्यांचा अपघात झालाय आणि त्यांचे आई वडील त्यांचा मृतदेह मिळण्यासाठी लाईनीत उभे आहेत आणि हा आरोपी त्याचा परिवार घरी जाऊन निवांत बसतायत म्हणजे कोर्ट असेल, पोलीस खातं असेल, ससून असेल, याच्यावर जे आधारित असलेली सर्व खाती ही पाकिट संस्कृतीत इतकी अडकली गेलीत की या पुणेकरांना न्याय मिळेल का नाही ह्याच्यामध्ये शंका निर्माण झाली। ज्या हसन मुश्रीफांनी वर्षभराच्या कारभारामध्ये मी सातत्याने ओळखतो की डॉक्टर संजय ठाकूर डिफॉल्टर आहे, त्याला अभय दिला। हा अजय तावरे सारखा डॉक्टर नालायक रक्त पिणारा लोकांचं आज ह्या पद्धतीने हा एकच रिपोर्ट त्यांनी बदललाय का? अनेक रिपोर्ट बदललेत, त्याचा याच्यामध्ये तपास झाला पाहिजे। ह्याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी मनोज पाटील नावाचा माणूस फेरफार करत होता अशी माहिती माझ्याकडे। हा मनोज पाटील कोण आहे ह्याची तपास झाला पाहिजे, ह्याने का असं वागतो, हा अग्रवाल परिवाराच्या किती जवळचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर अग्रवाल परिवाराबरोबर हा मनोज पाटील कोण शोधला पाहिजे आणि त्याला यामध्ये आरोपी केला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शेवटच्या तळागाळापर्यंत हा तपास झाला पाहिजे। आज पब संस्कृती वाढली, हुक्का संस्कृती वाढली, तुमचं ते गुटखा संस्कृती वाढली, ही सगळी गुटखा कंपनी, ही पब संस्कृती आणि ह्या राज्यामध्ये गुटखा बंदी असताना सुद्धा गुटखा मिळतोय म्हणजे याचा अर्थ पोलीस किती निष्क्रिय आहे, किती पैसे खातात, किती पान टपरी जाऊन पैसे घेऊन घरी बसतात। ही पाकिट संस्कृती पुण्यामध्ये लागलेली कीड आहे, ही उचकुटून फेकून दिली पाहिजे। पुणेकर रस्त्यावर आलेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त येतील कारण पुणेकर म्हणून मी आज एक कुटुंब प्रमुख किंवा पुणेचा एक सदस्य म्हणून माझी जी जबाबदारी ती मी पार पाडणार आहे। आमदारकीचा जिरेटोप घेऊन फिरण्यापेक्षा तो बाजूला ठेवणारा मी कार्यकर्ता आहे आणि मला खऱ्या अर्थानं समाजामध्ये असणारी कीड ही संपवण्यासाठी समाजाने मला ह्या महाशक्तीच्या विरोधात निवडून दिले आणि त्यामुळे मला हे काम करावंच लागणार आहे आणि मला हे स्टंट मानणारी लोक आज गेली कुठं? ह्या प्रकरणामध्ये मला स्टंट मानणारे गेले कुठं? प्रवीण दरेकर कुठे गेले, राणे कुठे गेले, ते मुरली मोहोळ कुठे गेले, बाकीचे कुठे गेले जे निवडणुकीत माझ्या विरोधात बोलत होते कुठे गेले? ही लोक गेली कुठं? ही लोक आता रस्त्यावर आले, विचारलं पाहिजे हा जाब। उद्या मी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन चालू होतं पक्षाचं, मी पक्ष माझा बाजूला ठेवून पुणेकरांसाठी लढतात ना, मी तिथे जाऊन त्यांना सही करून आलो। उद्या भारतीय जनता पार्टीने आंदोलन उभं केलं तर तिथे मी पाठिंबा द्यायला जाईन कारण शेवटी मी पुणेकर आहे। पक्ष हा विषय बाजूला पण मी पुणेकर म्हणून मला लढावं लागणार आहे आणि माझ्यावर जेवढे आरोप होणार आहेत ते मी सहन करायला तयार आहे। परंतु कालचा निर्णय जे डॉक्टरला अटक करण्याचा मी त्या पोलीस अधिकाऱ्याचे आभार मानतो, पण ह्याच्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांनी घाबरलं नाही पाहिजे, शेवटपर्यंत हा तपास नेला पाहिजे। पब संस्कृती मिटली पाहिजे, हुक्का संस्कृती मिटली पाहिजे, गुटखा संस्कृती मिटली पाहिजे। आता ह्याच्यापुढे जिथं गुटखा दिसेल तिथंही आंदोलन करणार मी कारण शेवटी आमच्या पुन्हा बर्बाद होते, आमचे युवक बर्बाद होतात, हे थांबलं पाहिजे। भाऊ, आपण बघतोय की ससून रुग्णालय हे अत्यंत महत्वाचं रुग्णालय आहे, तिथे गोरगरीब लोक हे उपचार घेण्यासाठी जातात, त्या ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तर किती गंभीर आहेत? हे काय आज होतात का? हे पिढ्यानपिढ्या होतात। ह्याच्यामध्ये वर्षभर मी ओरडतोय आणि गरीबाला कुठे न्याय मिळतो का तिथं साहेब? तिथं गरीबाला न्यायच मिळत नाही। रात्री 2 वाजता सुट्टीच्या दिवशी तावरे आलाच कसा? एखादा अपघात झाला तर 2 गोरगरीबाचे हातपाय मोडले तर लवकर आत घेत नाहीत, अशी अवस्था आहे। गरिबांना रस्त्यावर उभं राहावं लागतं ताटकळत, कोण त्याच्यावर अंकुश आहे आणि तुम्ही मोठ्यांच्या पोरासाठी रात्री सुट्टीच्या दिवशी तुम्ही फोन करताय, रक्तगट बदल करताय। अरे ही परिस्थिती कुठली आहे? काय चाललंय या राज्यात, काय चाललंय या शहरात? अशी परिस्थिती चुकीची आहे। हसन मुश्रीफांनी याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे। ललित पाटील ड्रग्स प्रकरण पण चर्चेत होतं, ससून रुग्णालयामधून ललित पाटीलनी जो आहे तो पळ काढला होता, संजीव ठाकूरवर कारवाई करण्याचीही तुम्ही मागणी केली होती परंतु ती होताना दिसत नाही। अहो ते मी 2 दिवस ते ओरडतो की हे सगळं ठम्म सरकार आहे, निडर सरकार आहे, यांना जनतेचं घेणं देणं नाही, हे लोक वाचवण्याचा धंदा आहे, चोरांना पाठीशी घालणारी ही लोक आहेत।
भाऊ हे सगळं जबाबदार कोण आहे? एवढे गंभीर प्रकार होत आहेत पुण्यात. गृहमंत्री जबाबदारी हे सगळं त्यांच्या आधिपत्य घालणे चाललंय. फक्त यांचा याच्यावर अंकुश नाहीये. तुम्ही ठिय्या आंदोलन केलं होतं पोलीस आयुक्त कार्यालयासमोर की जे तपास अधिकारी आहेत त्यांना निलंबित करा, दोघांना निलंबित करण्यात. आता अटक केली पाहिजे, कारण तावरेला अटक होती म्हणजे हे दोघं डिफॉल्टर आहेत खालचे. ते रक्तगट बदलण्यासाठी हे समोर असतात. ह्यांनी त्याचं शॅम्पल घेतलं नाही, शॅम्पल घेतलं त्याच्या बाटल्या आणल्या नाही, पोलिसांकडे एक बाटली असती, त्यांच्याकडे एक बाटली असती. ह्या सगळ्या तपासाचा भाग आहे. पण जर अजय तावरेला अटक केली तर आज निलंबित अधिकाऱ्यांना अटक झाली पाहिजे आज. कारण हे शॅम्पल, दोन्ही शॅम्पल एक पोलिसांकडे जातो आणि एक त्यांच्याकडे जातो. पोलिसांचा शॅम्पल वेगळीकडे जातो तपासायला, ससूनचा त्यांच्या प्रयोगशाळेत जातो आणि मग पोलिसांमध्ये याचा हस्तक्षेप बघता अजय तावरे बरोबर ते 2 पोलीस निलंबित अधिकारी आणि त्यांच्यावरचे जे जे या पाकिटामध्ये होते त्यांचा तपास करून त्यांना अटक झाली पाहिजे. भाऊ हा प्रकार जो आहे तो अत्यंत गंभीर आहे. सामान्य नागरिकांमध्ये जो आहे पोलिसांबद्दल सुद्धा संभ्रम निर्माण होतोय. आहेच पोलिसांपासूनच सुरुवात आहे ना ही. आणि पोलीस चुकीचे आहेत, त्यामुळे पोलिसांवर होणारच. आणि पाकिट संस्कृती संपली पाहिजे. हा तपास इतर संस्थांकडून केला जावा, तपास यंत्रणांकडून केला जावा असं वाटतं का आपल्याला? अहो हे मूर्ख लोक आहेत. कुठलाही तपास आणा त्याच्यामध्ये काय होत नाही. न्यायालयीन चौकशी आणा, माझी न्यायमूर्ती आणा, काय होत नाही याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय होत नाही, जनतेला फक्त तोंडाला पानं पुसायची, जनता बरबाद करायची, पैसा यांच्या घरी न्यायचा, ह्यांची मुलं बाळ सुखी राहिली म्हणजे जनता सुखी राहिली असं त्यांना वाटतं. ह्यांची मुलं करोडोच्या रुपयामध्ये खेळणार आणि आमची मुलं रस्त्यावर येऊन आमचं कुटुंब उद्ध्वस्त करणार. ही यांची संस्कृती. यांना जनतेचं काय घेणं नाही, रयतेचं देणं घेणं हे यांच्या या खुर्च्या उभं होतात. भाऊ याच्यावरती फायनल सोल्युशन काढण्यासाठी एक आमदार म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे किंवा पक्षाची तुमच्या काय भूमिका असणार? नाही, ही कीड लागलेली, ही कीड लवकर संपणार नाही. ह्याला चांगली औषध फवारणी केली पाहिजे. आणि मी एकट्याने नाही केली, जनतेने केली पाहिजे. एकट्याने लढून उपयोग नाही याच्यामध्ये. जनता ही रस्त्यावर ज्या पद्धतीनं ही एकदा कायमची फवारणी झाली पाहिजे. आणि नुसतीच एकदा कोण नाही की सातत्याने ही फवारणी झाली पाहिजे, तेव्हा ही कीड जी लागलेली समाजाला ही मिटेल. पब संस्कृती पण वाढत चालली आहे पुण्यात. आपण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, सांस्कृतिक राजधानी म्हणतो. त्याच पुण्यामध्ये पब संस्कृती वाढत चालली आहे. रात्री बेरात्री ज्या आहेत त्या पार्ट्या चाललेल्या आहेत पुण्यात. वर्षभर डोकं फोडून घ्यायची वेळ आली, कोण ऐकत नाही. अहो ज्या महानगरपालिकेने येणूसच नाही, तो कलेक्टर परवानगी देतो कशी? तो पोलीस आयुक्त बघतो काय? बघतच नाही का? तो तुमचा दारूबंदी विभागाचा राजपूत काय करतो? अहो यांच्या याद्या पाहिल्या तर पानाच्या पानं यांच्या वसूल आहेत. अशा पद्धतीने त्या राजपूतकडे आता मी जाणार आहे थोड्या वेळाने. आपण या त्याला कसा जाब विचारतो बघा. आता हे होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर. ते म्हणतात की या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना अटक झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.